काय लिहिलं आहे, टॉप फीचर्स ऑफ PHP-MyAdmin सॉफ्टवेअर आहे. ओके, फॉर स्कूल स्टुडंट. पुण्या स्टुडंटसाठी. स्कूल स्टुडंट म्हणजे काय, एकदम बेसिक दिलं विथ बेनिफिट्स अँड सिंटॅक्स टू क्रिएट द प्रोजेक्ट अँड टेबल अँड फूड ऑपरेट. म्हणजे क्रिएट, रीड, अपडेट, डिलीट ऑपरेशन्स. ठीक आहे, विथ कमांड अँड एक्झाम्पल. क्रिएट, इंडेक्स, ॲड इमोजी अँड बुलेट पॉईंट. म्हणजे छान होते. एंटर मारलं आणि सॉफ्टवेअरचं नाव आहे. आता व्हॉट इज PHP-MyAdmin. काय एक सॉफ्टवेअर आहे ज्यामुळे आपला डेटाबेस प्रॅक्टिस करता येतात. स्टुडंटनी का अभ्यास करावा, त्याचे फीचर्स काय आहेत, बेनिफिट्स काय आहेत, सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट काय आहे, डेटाबेस कसा तयार करायचा, टेबल तयार कसं करायचा, डेटा इन्सर्ट कसं करायचा, पाहायचा कसा, एखादा डेटा चेंज करायचा, मोबाईल नंबर चेंज करायचा, माझा ॲड्रेस चेंज करायचा, अपडेट म्हटलं, डिलीट करायचा, शोधायचा, डेटा दुसऱ्या फाईलमधून आणायचा. एक्सेलमधून डेटा आहे, एक्सेल मायक्रोसॉफ्ट एक्सेल डेटा आणायचा किंवा एक्सेलमध्ये डेटा एक्सपोर्ट करायचा एक्सेलमध्ये. आणि SQL कमांड, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, SQL स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. आणि कम्प्लीट क्रूड एक्झाम्पल. आता बघूया आपण PHP-MyAdmin काय आहे. A free web-based graphical tool used to manage MySQL database without needing to remember every SQL command. काय नाही, काय असं सिलेक्ट करायचं, राईट क्लिक घेऊन सर्च करायचं आणि पहिली वेबसाईट ओपन करायची. सोपं आहे. दिसलं. तुम्ही PHP-MyAdmin लोकल मशीनवर रन करू शकता डाउनलोड करून. पण आपण काय करूया, डाउनलोड करायचे आपण काय करूया, आपण त्याला लॉग इन करूया. काय करायचं, लॉग इन करूया. ठीक आहे, लॉग इन करण्यासाठी आपल्याला काय करणार आहे, वी हॅव टू क्रिएट द डेमो अकाउंट. काय केलं मी, क्लिक ऑन डेमो. काय केलं, डेमो क्लिक केलं. तर बघा आता हे झालं ओपन. दिसते हे सगळं. इथे काय, करंट सर्व्हर. हे काय, हे वेबसाईट कुठं आहे, ह्या सर्व्हरवर आहे. लोकल मशीन असतं तर लोकल हॉस्ट येते. कुठं डेटाबेस, जसं तुमचं जीमेलचा ID आहे, डेटाबेस कुठं सेव्ह केलं तुम्हाला माहीत नाही ना. युजर नेम पासवर्ड टाकता मेल भेटतो तुम्हाला. कुठं आहे मला माहीत नाही, ते सर्व्हरवर असतं. तसं हा डेटाबेस कुठं आहे, इथल्या सर्व्हरवर आहे. ठीक आहे. आणि हे सगळे काय डेटाबेस आहेत. हे बघा इथं बघा, क्रिएट सर्व्हर, करंट सर्व्हर. ठीक आहे. ह्याच्यावर डेटाबेस दिसलं, डेटाबेस क्लिक केले, सगळे डेटाबेस आहेत एक्झिस्टिंग. दिसले. आणि ऑलरेडी इथं लॉग इन केलेलं आहे बहुतेक मी. मला लॉग इन करावं लागेल, लॉग आउट करतो मी पहिलं बरं का, तुम्ही लक्षात येईल. आता लॉग इन करतो मी. ठीक आहे. आता हे आहे का, लॉग आउट झालेलं आहे. ठीक आहे. हो, ते बाय डिफॉल्ट लॉग इन होऊन गेलेलं आहे. ठीक आहे, लॉग इन झालेलं आहे. आता आपण काय करूया, पहिली स्टेप काय, क्रिएट डेटाबेस. आपल्या कॉलेजचं नाव काय, HGS. कॉलेजचं नाव काय, HGS. क्लिक ऑन क्रिएट टेबल. आता काय झालं, डेटाबेस क्रिएट झाला बघा. आणि ही SQL कमांड रन झाली. ठीक आहे. डेटाबेस काय झाला, HGS नावाचा डेटाबेस तयार झाला. आता डेटाबेसमध्ये आपल्याला काय काय आहे, आपल्या कॉलेजमध्ये काय काय सांग मला, काय काय होतं. हॉस्टेल आहे, अकाउंट आहे, मेस आहे, लायब्ररी आणि जिम आहे. या सगळ्यामध्ये कॉमन काय आहे, रजिस्ट्रेशन नंबर, मुलाचं रजिस्ट्रेशन नंबर. म्हणून आपण एक स्टुडंट टेबल घेऊ पहिले. कोणता टेबल, स्टुडंट.
STUDENT स्टुडंट टेबलमध्ये आपण समजा एक 5 कॉलम घेऊया, तो 4च घेऊन टाकू दे. क्रिएट. आता काय झालं, टेबल काय झालं, स्टुडंट नावाचा टेबल तयार झाला. आता बघा दिसतंय नेम 4 स्टुडंटसाठी. हां करेक्ट. टाईप नेम, पहिल्या कॉलमचं नाव काय, रजिस्ट्रेशन नंबर. इंटिजर आहे का, आहे. हे बाकी सगळं सोडून द्या टेम्पररी. ठीक आहे. नंतर काय बुवा त्याचं नाव काय, नाव इंटिजर आहे का नाही, व्हेरिएबल कॅरेक्टर. समजा मॅक्सिमम 100 कॅरेक्टर. सर नेम, फर्स्ट नेम, सेकंड आणि फादर्स नेम. सर नेम, फादर नेम, फर्स्ट नेम, 100 कॅरेक्टर. तिसरं काय बाबा, नेम झाला, रजिस्टर नंबर. आता ब्रँच, कोणत्या ब्रँचचा आहे तो. ठीक आहे. मग ते परत आपण काय करू, व्हॅर कॅरेक्टर. हे सगळे डेटा टाईप बाबा आहे. डेट, टेक्स्ट, न्यूमरिक. न्यूमरिकमध्ये टायनी, इंट, स्मॉल इंट, हे सगळे डेटा टाईप आहेत. आता आपण बघायचं नाही, फ्लोट, डबल, डेट अँड टाईम, म्हणजे डेट पडेल आणि टाईम पडेल. ठीक आहे. फक्त डेट पाहिजे, डेट टाईम पाहिजे, टाईम पाहिजे, पुण्या टाईमला त्याने डेटामध्ये एंट्री केली, पुण्या टाईमला. ठीक आहे. याशी डेटा. स्ट्रिंग पाहिजे, स्पेशल पाहिजे, म्हणजे जॉमेट्री डेटा आहे. ओके. पॉईंट डेटा आहे, पॉलिगॉन डेटा आहे, मल्टी पॉईंट डेटा. हे तुमचं ॲडव्हान्स लेवलचं आहे. जेसॉन डेटा आहे. आता आपण काय बघणार, फक्त आपण सध्या व्हॅरकॅर बघूया. ब्रँच, व्हॅरकॅर आणि पुण्या इयरमध्ये, फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला, थर्ड इयरला, बीटेकला. हे फर्स्ट इंटिजर. आणि रजिस्टर नंबर काय, प्रायमरी की आहे ना, म्हणून ह्याला काय करायचं आपण, हे बघा प्रायमरी की. जसं बँकेमध्ये अकाउंट नंबर तुमचं सेम राहतं, सगळ्याला अकाउंट नंबर प्रत्येकाचं वेगळं असतं, युनिक की असतं. बँकेमध्ये, कॉलेजमध्ये रजिस्ट्रेशन नंबर, इलेक्शन कार्डमध्ये इलेक्शनचा नंबर, आधार कार्डमध्ये आधार ID. ह्याला काय म्हणायचं, प्रायमरी की सिलेक्ट करायचं बरं का. आणि नंतर मग हे झाल्यानंतर आता इथं प्रायमरी की ते ऑटोमॅटिक. आणि नंतर मग ह्याला सेव्ह करायचं. काय करायचं, हां सेव्ह करायचं बघा. ठीक आहे. गो झालं. आता काय झालं बघा, इथं सेव्ह प्रायमरी हे झालं. हे करायचं सेव्ह. लेंथ, ओके लेंथ राहिलेली आहे. व्हॅर करायची. ब्रँड समजा 30 कॅरेक्टर, म्हणजे IT, कॉम्प्युटर. ज्यावेळेस व्हॅर कॅरेक्टर देतो आपल्याला त्यावेळेस लेंथ द्यावं लागतं कंपल्सरी. SGA डेटाबेस डज नॉट एक्झिस्ट. काय झालं बाबा, एकदा ठीक आहे. डेटाबेस तयार झालेला आहे पहा, दिसतंय. हे डेटाबेस SGGS टेबल स्टुडंट दिसतंय इथे, नीट बघा. डेटाबेस SGGS स्टुडंट टेबल. सोपं आहे, अवघड आहे. आणि किती कॉलम आहेत, 1 2 3 4. पहिला कॉलम, दुसरा कॉलम रजिस्ट्रेशन नंबर, तिसरा कॉलम ब्रँच, चौथा कॉलम इयर. आणि प्रायमरी की जी आहे ती कोणती, आपली प्रायमरी की आपली रजिस्ट्रेशन नंबर आहे. अरे राहिली की प्रायमरी की करायची. ठीक आहे. इथं क्लिक करून तुम्ही चेंज पण करू शकता, म्हणजे कॉलम नेम चेंज करू शकता. इथं क्लिक करा चेंजवर. इथं प्रायमरी की चुकून राहिलेली आहे. इथं ह्याच्यामध्ये कुठे गेलं प्रायमरी की, रजिस्ट्रेशन नंबर. अरे हे मूव डाऊन, म्हणजे तुम्ही
कॉलमला पुढे किंवा मागे पण करू शकतो. आफ्टर ब्रँच पण टाकू शकता, आफ्टर इयर पण टाकू शकता. ठीक आहे. हे ॲटो इन्क्रीमेंट नाही, ॲटो इन्क्रीमेंट आहे. ॲटो इन्क्रीमेंट नाही पाहिजे आपल्याला. ठीक आहे. काय करायचं, स्ट्रक्चरवर क्लिक करायचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे काय प्रायमरी की करायची राहिली होती आपल्याला, बरं का, ते सिलेक्ट करायचं. रेश नंबर इथं मोरवर जायचं. ह्याच्यावर प्रायमरी की, युनिक की, इंडेक्स की, स्पेशल, फुल टेक्स्ट, डिस्टिंक्शन, प्रायमरी की सिलेक्ट करायचं. ओके. डू अल्टर टेबल स्टुडंट ॲड प्रायमरी की रेशन नंबर. हे SQL आहे. डायरेक्ट तुम्ही हे जर SQL जर रन केलं तरी, आता समजा मी कॉपी केलं बरं का, तरी काय होतं, तुमची प्रायमरी की चेंज होती. मी काय केलं, ग्राफिकल युजर इंटरफेस वापरून प्रायमरी की चेंज करत आहे बरं का. काय बघा, अल्टर टेबल स्टुडंट ॲड प्रायमरी की रेस्ट. हे काय झालं, SQL रन झाली. आणि हे बघा चावी आली का, अरे वा, चावी आली बघा. चावी म्हणजे काय, प्रायमरी की. सोपं आहे. हे झालं स्ट्रक्चर ऑफ द टेबल. स्ट्रक्चर म्हणजे काय बाबा, कॉलम, टेबलचं नाव काय आहे, त्या टेबलमध्ये किती कॉलम आहेत, तुम्ही आणखी कॉलम ॲड करायचं का, करू शकता. ठीक आहे. एवढं काय सोपं आहे. आता आपल्या डेटामध्ये इन्सर्ट करायचं. डेटा काय करायचा, इन्सर्ट करायचा. नेम, रेश नंबर, ब्रँच, इयर. आता आपण काय करणार आहोत, डेटा काय करणार आपण, इन्सर्ट. आता गुगल शीट टाईप करा. काय लिहायचं, गुगल शीट. म्हणजे थोडं तुमच्या लक्षात येईल. हां, गुगल शीट माहिती ना. हां, व्हेरी गुड. गुगल शीटमध्ये आपण पहिलं कॉलम काय होतं, नेम, रजिस्ट्रेशन नंबर, ब्रँच, इयर. समजा नेम आहे शेट्टी, डॉक्टर शेट्टी समजा. रेशन नंबर 1, ब्रँच IT, इयर 4th इयर. ठीक आहे. रमेश, तुझं नाव सांग. आविष्कार. हां. रेशन नंबर 65. हां. ब्रँच मेकॅनिकल, इयर 3rd इयर. तुझं नाव सांग. प्रतीक. हां. हां, तयार कर, जाऊ द्या. रेशन नंबर 32, ब्रँच मेकॅनिकल, इयर 3rd इयर. चला, तुझं रे बाबा. आदित्य. 33, मेकॅनिकल आणि ब्रँच 3rd इयर. आता आपले तयार करायला रेकॉर्ड. हे झाला तुमचा टेबल. काय तयार झाला, टेबल. काय झाला, टेबल. हे झाले कॉलम फर्स्ट, कॉलम सेकंड, कॉलम थर्ड, कॉलम. ह्याला झाला स्ट्रक्चर. झाला डेटा, डेफिनेशन, लँग्वेज. काय झाला, हां, LANGUAGE. नंतर यायचं डेटा मॅनिपुलेशन लँग्वेज म्हणजे DML. ह्याला काय व्हायचं, ह्याला DDL. DML मध्ये काय काय ऑपरेशन, इन्सर्ट, क्रूड ऑपरेशन. क्रूड म्हणजे CRUD. काय ते, CRUD,
सी म्हणजे क्रिएट न्यू रेकॉर्ड इन द टेबल, read the record from the table, update the record in the table, delete the record in the table. समजलं? नाही समजलं? आता आपण काय करूया, पहिला रेकॉर्ड टाकू. ठीक आहे. आता इथं इन्सर्टवर क्लिक करा. हे बघा आलं. नेम काय, डॉक्टर शेट्टी, रजिस्टर नंबर 1, ब्रांच IT, डॉक्टर शेट्टी, रजिस्टर नंबर 1, ब्रांच IT, इयर 4था वर्ष. गो. अरे वा 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 वा, झालं की रे. हे बघ, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल. हे केल्याने काय आलं पाहिजे, रेकॉर्ड दिसायला पाहिजे. बघा आले का, डॉक्टर शेट्टी. सोपं आहे. आता मला काय करायचे, आविष्कार 65, मेकॅनिकल 3rd इयर. काय करायचं सांगा मला, इन्सर्टवर क्लिक करा. आविष्कार 65, मेकॅनिकल 3rd year. Go. Insert into table values. Insert in टेबलचं नाव काय, स्टुडंट. हे कॉलमचं नाव नेम, रजिस्टर नंबर, ब्रांच, इयर. बरोबर आहे. व्हॅल्यूज काय, व्हॅल्यूज आहेत, आविष्कार 65, मेकॅनिकल 3. आविष्कार 65, मेकॅनिकल 3. आता मला प्रत्येक करायचं. करू का आता प्रत्येक? काय करणार आहे, सोपं आहे. हे कॉपी करा, हे असं कॉपी करा, Ctrl+C. परत SQL मध्ये जा. SQL मध्ये जायचं. आता मी काय करत आहे, कोड लिहून लिहित आहे. कोड डबल क्लिक करायचं, पेस्ट करायचं. तिसरा रेकॉर्ड कोणता सांग मला, प्रत्येक. काय करा इथं, आविष्कार जागी प्रत्येक. आणि रजिस्टर नंबर किती आहे, 32. करू रन. आर यू रेडी? ओके, एंटर. ओके, हे रन करूया आता. हे रन केल्यानंतर वा वा वा, झालं की रे. हे बघ, प्रत्येक बघायचं का, ब्राउज. हे बघ, दिसतंय प्रत्येक. भारी झालं. म्हणजे आपण काय केलं, पहिलं ग्राफिकल युजर इंटरफेस थ्रू केलं. नंतर काय केलं, यस केलं, क्लिक केलं, इथं गेलो. आता 4था रेकॉर्ड कोणता आहे, आदित्य 33. आता परत SQL जोडू. SQL जायचं, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल वेअर स्टुडंट. ही कंडिशन आहे. Ctrl+V. आता शेवटचा रेकॉर्ड कोणता आहे, आदित्य. बरोबर आहे. इथे काय करा मला, आदित्य. रजिस्टर नंबर किती आहे, 33. इथे यायचं, गो. झालं, दिसलं. ही झाली क्वेरी. हा क्रिएट PHP कोड. म्हणजे तुम्हाला PHP मध्ये हा कोड लिहिला ना, PHP लँग्वेज आहे. जसं ASP आहे, JSP आहे, PHP, त्याच्यामध्ये हा कोड रन होतो. बरोबर आहे. ब्राउज म्हणजे सगळे रेकॉर्ड रीड करा. समजले. क्रिएट, क्रिएट. आपण काय केलं आता सांगा मला, क्रिएट केलं आणि रीड केलं. आता आपण अपडेट करूया, म्हणजे एक व्हॅल्यू चेंज करूया. हां, करा चेंज. समजा मला वाटलं आदित्य, मला सर मला ब्रँच कंटाळा आले मेकॅनिकल, मला प्रोडक्शन जायचे म्हणला, तर प्रोडक्शन. ठीक आहे. आपण काय करूया, हे SQL क्वेरी ते लिहून टाकू पहिले आणि गो. हे बघ,
अपडेट टेबल सेट ब्रँच इक्वल टू प्रोडक्शन वेअर स्टुडंट डॉट रजिस्टर नंबर 33. समजलं ही झाली कोणती क्वेरी आहे आता ही अपडेट. ही झाली क्रिएटची अपडेट. तसं समजा आता मला आविष्कारचं मेकॅनिकलचं प्रोडक्शन करायचं काय करावं लागेल. अपडेट स्टुडंट डॉट स्टुडंट सेट ब्रँच इक्वल टू प्रोडक्शन वेअर स्टुडंट डॉट रजिस्टर नंबर इक्वल टू 65. सोपं आहे. हे झालं क्रिएट. रीड झालं अपडेट. आता डिलीट करू आपण. डिलीट करायचं का कोणाला डिलीट करायचं सांगा मला त्याच्यातलं. मला डिलीट करतो ते मी सिलेक्ट करतो आणि इथं काय करतो डिलीट. ठीक आहे डिलीट फ्रॉम टेबल वेअर स्टुडंट रजिस्टर नंबर इक्वल टू 1. माझा रजिस्टर नंबर किती होता 1. हे बघा. ठीक आहे. हे क्वेरी रन झाली का यस. कॉपी करा यस करा. अरे वा गेले वा दिसलं आणि झाली डिलीटची क्वेरी. सोपं आहे. झाली डिलीटची. क्रिएट झालं अपडेट झालं CRU झालं. क्रिएट रीड आर म्हणजे हे ब्राउज. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट हे झालं रीड. हे झालं रीड. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. सोपं आहे आवड आहे इंटरेस्टिंग आहे ना मस्त वाटलं ना. क्रिएट रीड अपडेट डिलीट ह्याच्या क्वेरी आहेत. म्हणजे तुम्ही हे ग्राफिकल ठरा किंवा कमांड टू करा आणि ह्याला एक्सपोर्ट करतात. ह्याला एक्सपोर्ट करायचं. एक्सपोर्ट करून त्याला विचारते बा काय काय एक्सपोर्ट करायचं विचारते. एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर हा तुमचा डेटाबेस जो ना SQL मधून बाहेर दिसतो. एक्सपोर्ट केल्यानंतर ही एक्सेल शीट आहे ना तुमची. हे काय ओके TY DBMS ओके थेरी लेक्चर ओके MDM असं नाव दिलं मी HGGS. ठीक आहे हे दिलं नाव. आता मी एक्सपोर्ट करत आहे बघा. एक्सपोर्ट केल्यानंतर काय होतं माहिती आहे का हे तुमचा डेटाबेस SQL मध्ये जातो. म्हणजे ही फाईल मला डायरेक्टली कोणाला पण देता येते. मला HGSचे समजा ओरांचा रेकॉर्ड मला सगळ्याचं पाहिजे तर सगळ्या मी एंट्री करणार एक्सपोर्ट करणार. एक्सेल शीटमध्ये फाईल भेटती तुला देऊन टाकली किंवा तू जर एक्सेल शीटमध्ये फाईल आणलास मला सगळ्यांना रेकॉर्ड करायला डबल एंट्री करायचं आहे का नाही आहे. हे बघ आता हे रोज सिलेक्ट केले आपण पहिले रोज सिलेक्ट करूया. हे बघा आणि एक्सपोर्ट सिलेक्ट करायला ना काय एक्सपोर्ट करायचं आणि सर एक सेकंड नंबर ऑफ आणि SQL फॉर्मॅट कोणतं SQL मध्ये पाहिजे. मग हो बाबा हो कोड JN CSV JSON लॅटेक्स वर्ड ओपन डॉक्युमेंट स्प्रेडशीट ओपन डॉक्युमेंट टेक्स्ट PDF करू. सोपं आहे. एक्सपोर्ट आता काय होईल मित्रांनो हे बघा अरे जबरदस्त PDF तयार झाली. ओके इथं WPS नाही अरे यार काय काम आपले. इथं PDF फाईल तयार झाली तुमची तयार झाली. काय झाली PDF फाईल तयार झाली. WPS ऑफिस आहे इथं आपण ओपन करतो. ठीक आहे आता इथं ओपन करूया न्यू फाईल. ठीक आहे इथं न्यू फाईल करून या PDF म्हणून आणि एक्सपोर्ट करून फॉर्मॅट PDF झालं. हे कुठं फाईल आहे बघू आपण कुठं आहे डाउनलोडमध्ये स्टुडंट. आपण ओपन करून बघू. कंट्रोल O मध्ये जा ओपन
डाउनलोडमध्ये जा आणि कुठे गेलं, रिसेंट जाऊया. अरे यार, इथे जाऊया, एक्सपोर्ट हे ओपन करू, student.pdf ला कॉपी करू आपण. ठीक आहे, डेस्कटॉपवर टाकू बरं का. डेस्कटॉपवर व्हिडिओमध्ये टाकून सगळ्यात चांगलं, डेस्कटॉपवर व्हिडिओमध्ये टाकू फोल्डरमध्ये. आता WPS मध्ये जायचं, ओपन डेस्कटॉप व्हिडिओ. अरे वा वा वा, भेटला. काय झालं, WPS ठीक आहे, PDF होऊन जाते. तसं तुम्हाला काय करता तर मग हे वेगळे फॉर्मॅट, CSV आहे, ठीक आहे, XML आहे, PHPRA आहे, PDF आहे, ओपन डॉक्युमेंट टेक्स्ट आहे. आपण टेक्स्ट करायचे का, हां, एक्सपोर्ट हे बघा दिसली, किंवा मग एक्सपोर्ट करून मी असंही करू शकतात त्यात. CSV एक्सपोर्ट. आता ही काय झाली फाईल, CSV दिसली. राईट क्लिक करायचं आणि ओपन विथ WPS ऑफिस. हे बघा CSV फाईल. इथं काय आहे, अरे काय आलं बाबा हे, हे लॉग इन करा. यू जस्ट डू द लॉग इन अँड वर्क ऑन इट. क्लिअर आहे, जस्ट गो थ्रू इट. हे प्रॉम्प्ट दिलेलं आहे, हे जे ChatGPT प्रॉम्प्ट आहे सगळं दिलेलं आहे. पहा हे क्वेरी आहेत, क्रिएट टेबल, रिनेम, डिलीट डेटाबेस. ठीक आहे, सेम फॉर इथे क्वेरी दिली आपण आता जे शिकलोत ना बघा, CSV SQL एक्सपोर्ट डेटा दिलेला आहे. यू जस्ट गो थ्रू इट. ठीक आहे, चालतं.